मित्रांनो, आज पुण्यात ट्रॅफिक पोलिसनी बाईकवर एवढा भयंकर फाईन मारला, तो फाईन बघून तर माझ्या पोटातच दुखायला लागलं. मित्रांनो, त्या पैशामध्ये मी 1.5 महिना मेसचे पैसे देऊ शकलो असतो. गेस करा बरं किती असेल तो फाईन. सकाळ सकाळी उठून मी आणि विके निघालो कॉलेजला सबमिशन करायला. मित्रांनो, सबमिशन व्हावं का पायाला हे बांधून घेतला पट्टी किती विचार बघा काळ. नाही, माझं नीट झालंय, पण ते थोडंसं म्हणजे आता सबमिशन होईपर्यंत थोडंसं. तुम्हें शर्म है कुछ शर्म आया है? आम्ही 8 दिवस बोंबलत फिरल्यानंतर आज शेवटची फाईल चेक करायची बाकी होती. विचारा तर रिपोर्ट एडिट करून करून पागल व्हायची वेळ आली होती. जरा बुड जागेवर टेकलं की पोरं लगेच झेरॉक्स आणायला पाठवायची. सकाळपासून 7वी ते 8वी वेळेस होती झेरॉक्सच्या दुकानाला जाऊन उभा टाकायची. पोरं साईन घ्यायला लाईन मध्ये काही येत नव्हते. काकानं तर फार दांडकच काढलं पोरांना लाईन मध्ये आणायला. हाय, लय घोडे लागले चायला. कागदच वहीकडे नुसतं कागदांमध्येच राहतोय. उशी म्हणून पण कागदच आहे. कागदच. मित्रांनो, आज फायनली 8 दिवस फिरल्यानंतर आपली क्लिअरन्स शीट आज क्लिअर झालेली आहे. आपण युद्ध जिंकलं आहे. मित्रांनो, एका इंजिनियरचं दुःख दुसरा इंजिनियरच समजू शकतो. हा व्हिडिओ तुमच्या इंजिनियर मित्राला नक्की शेअर करा. सबमिशन झालं म्हणून मोकार खुश होतो, पण ती खुशी काहीच वेळा दुःखात बदलली. मित्राला सोडायला मेट्रो स्टेशनला जात होतो. चौकात तर एकाला उतरवलं होतं, तिथं वाचला हो, पण ट्रॅफिक पोलीस अशा ठिकाणी थांबले होते तिथं फक्त एकच पर्याय होता, तो म्हणजे फाईन. मित्रांनो, पोलिसांनी आमचे 2 फोटो काढायचे तब्बल 6000 रुपये घेतले. मित्रांनो, तुम्हाला कधी असला दांडगा फाईन बसलाय का? कमेंट करून नक्की सांगा. आणि मी तर आज ठरवलं की ट्रिपल सीट परत कधीच फिरायचं नाही. आता तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितलाय तर तुमच्या भावाला एक फॉलो पण करून टाका राव.